जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा, समास 6वा, सृष्टिकथन. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतमची कुळवली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यकीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपला हा जो समास सुरू आहे त्या समासामध्ये दोन महत्त्वाचे श्लोक समर्थांनी या ठिकाणी घेतलेले आहेत. ते म्हणजे तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादा, वादे वादे जायते तत्वबोधा, बोधे बोधे भासते चंद्रचूडहा. यामध्ये त्यांनी सांगितलं जे काही क्रीम आहे, म्हणजे जे काही चांगलं तत्व जे काही शिकून आलेले आहेत ते सगळेजण निर्मल असे ब्रह्मवृंद तीर्थाच्या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पवित्रता आहे, ज्या ठिकाणी पावित्र्य आहे, ज्या ठिकाणी सोज्वळता आहे, ज्या ठिकाणी भक्ती आहे, त्या ठिकाणी हे ज्ञान घेतलेले ब्रह्मवृंद जे आपल्याला दिसतात ते त्या ठिकाणी दिसतात, जास्त असतात. मग त्या ठिकाणी जाण्याचा महिमा, तीर्थांमध्ये जाण्याचा महिमा नुसतं तीर्थक्षेत्र आहे असं नाही, तर त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हे त्याचं ज्ञान घेतलेले लोक त्या ठिकाणी आपल्याला भेटतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. म्हणून तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रह्मवृंद जे या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे, जे धर्माचारी आहेत, जे धर्माचरण करतात, जे धर्माचं पालन करतात, ते सगळे लोक त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि तत्वबोध तत्वचिंतन ते त्या ठिकाणी आपल्याला शिकवतात आणि आशीर्वाद देतात. म्हणून आपल्याला तीर्थांचंही महत्त्व समर्थ या ठिकाणी सांगतात. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे पुढचा जो श्लोक आहे की ब्रह्मानंदम, त्यावरती आपण थांबलो होतो आणि ते थांबल्यानंतर त्याचा आनंद खरंच प्रत्यक्ष या उत्सवामध्ये घेता आला ही खरंच समर्थांचीच कृपा असं म्हणावं लागेल. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम,
द्वंद्वातीतं त्रिगुणरहितं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तन्नमामि. त्रिगुणांपासून रहित, त्रिगुणांच्या पेक्षा वेगळा, त्रिगुणांच्याही पेक्षा वर तुर्यातीत अवस्था त्याच्यावरती असलेले असे जे सद्गुरू आहेत किंवा जे सद्गुरू तत्व आहे, त्या सद्गुरू तत्वाचे आशीर्वाद आपल्याला घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे घेतल्यानंतर मग पुढची जी वाट आहे ती वाट सोपी होते. ती वाट सोपी होण्यासाठी जसं आपण सर्वसाधारण शिक्षण घेतो त्यावेळी आपल्याला शिक्षक लागतात, घरातलं काम करताना आपले आईवडील लागतात, सगळ्यांना आपल्याला मार्गदर्शन प्रत्येक क्षेत्रामध्ये घ्यावं लागतं. मग धर्माचरण करण्यासाठी सुद्धा जे मार्गदर्शन लागतं ते आपले सद्गुरू देतात. आणि ते सद्गुरू कसे असतात, तर ते सद्गुरू अतिशय शांत आणि आनंदी असतात, क्षमाशील असतात, प्रेमळ असतात. आणि हे सगळे गुण त्या सद्गुरूंमध्ये असतात. म्हणजे ते सद्गुरू देहरूपानी असो किंवा नसो, पण ते तत्त्व आहे, त्या तत्त्वाचं आवाहन त्या ठिकाणी केलं आहे. ते जे तत्त्व आहे ते तत्त्वाला आपण आवाहन करतोय की ब्रह्मानंदम परमसुखदम, असं परमसुख आम्हाला मिळो जे त्यांच्याजवळ आहे. प्रत्येकाजवळ असंच असतं, जे आपल्याजवळ आहे तेच आपण देऊ शकणार आहे, जे आपल्याजवळ नाही ते कसं देणार. त्यामुळे त्यांच्याजवळ जो ब्रह्मानंद आहे, त्यांच्याजवळ जो परमसुख आहे आणि केवळ ज्ञानाची मूर्ती ते आहेत. सत्य ज्ञान प्रकाश, सत्य आणि प्रकाश सांगणारे जे आपले सद्गुरू आहेत ते केवळ सत्य सांगतात. ते आनंदाचं, आणि त्यामुळे आनंद मिळतो. सत्यच एक अशी गोष्ट आहे की ज्या सत्यामधून आपण आनंद शोधू शकतो, अन्यथा दुसऱ्या कुठेही आपल्याला आनंद मिळू शकत नाही. कारण सुखदुःख या कल्पना ज्या आहेत ना त्या आपल्या आहेत. ह्यातून मला सुख मिळालं म्हणजे इतरांना सुख मिळेल असं नाही. आपल्याला घरामध्ये काही चांगली घटना घडली म्हणजे ती सुखी आपल्यासाठी असते, पण इतरांसाठी त्याचं काही घेणं देणं नसतं. म्हणजे सुख आणि दुःख या कल्पना सापेक्ष असतात. त्यामुळे खरं सुख काय आहे, ते खरं सुख केवळ आणि केवळ सद्गुरूच आपल्याला दाखवू शकतात. कारण ते स्वतः त्या सुखाने युक्त असतात. जे त्यांच्याजवळ असतं तेच ते देतात. त्यामुळे सत्य देतात. आणि द्वंद्वातीतम, दोन नाहीच आहे. जर खरंच अद्वैत तत्त्वज्ञानापर्यंत जायचं असेल, म्हणतात भक्तिमार्ग आहे, म्हणतात हा भक्तिमार्ग आहे, म्हणजे येत सांगितला भक्तिमार्ग. पण भक्तिमार्ग म्हणत असताना तो आणि मी वेगळा नाही इथपर्यंतच्या अवस्थेमध्ये द्वंद्वातीतम, दोन्ही याच्यावर मी आणि तो वेगळा नाही. अरे साधारण चांगली व्यक्ती जर आपली आहे असं वाटल्यानेच जर आनंद होतोय, ते भक्ताचं लक्षण आहे. एखादी गोष्ट आपल्याला आवडली, एखादी व्यक्ती आपल्याला आवडली आणि त्याच्यासाठी जर आपल्याला काही शरणागती पत्करावी लागली, त्याच्यासाठी काही करावं लागलं, तर ते करत असताना आनंद होतो, दुःख होत नाही, कष्ट वाटत नाही. मग इथे जर आपल्याला सद्गुरू आपले वाटले तर त्यांनी जे सांगितलं ते करायला आपल्याला कष्ट वाटत नाही. असे सद्गुरू आणि असे सच्शिष्य असतील तर सत्याचा प्रकाश काही कठीण नाही येणं. असे असताना मग द्वंद्वातीतम गगनसदृशम, इतके मोठे आहेत की गगनासारखे मोठे आभाळ चिदाकाश, इतके मोठं तत्व आहे. आणि तेच तत्व त्यांनी सांगितलं आहे की आतमध्ये सुद्धा आहे, आतमध्येही आहे आणि असमंतातही आहे. तेच तत्व मग वेगळं कुठे आहे. आपण जो विचार करतोय तो डायरेक्टली तिथपर्यंत जातो, पण का जात नव्हता, कारण आपण देहांच्या मर्यादेमध्ये राहत होतो. देहाच्या मर्यादेमध्ये जर आपण विचार केला, हे मला पाहिजे आणि असंच मला पाहिजे, अहंकार केला, तो भगवंताला आणि संतांना मान्य नाही. संतांना तरी एक वेळ मान्य आहे, कारण संत म्हणतात हळूहळू आपली सुधारणा करू आणि तिथपर्यंत पोचवून देऊ. पण देवाला तर शक्यच नाही. देवापर्यंत जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी अमान्य आहेत. त्यामुळे संत आपल्याकडून ते करून घेतात आणि विमलम सर्वधी साक्षीभूत, सगळ्याचं साक्षीभूत आहेत. म्हणजे बाहेर आहेत तेच आत आहे. मग आता हे जर लक्षात आलं, जे बाहेर आहे तेच आत आहे, तर मग आत असं चोरून काही करता येईल का? करता येणार नाही. काय चोरणार, कुणापासून चोरणार? कारण ते तत्व अनंत आहे, अमर्याद आहे, असीम आहे आणि आपल्या सूक्ष्म रूपाने आहे. मग सूक्ष्माचा आपण जसा नैवेद्य दाखवतो, नैवेद्य दाखवताना म्हणतात की देव खातो कुठे? प्रत्यक्षात आता एखादी कल्याणासारखी गोष्ट असेल, अज्ञानाची जी गोष्ट आहे ती गोष्ट याच्यासाठी आहे की भक्तिभाव किती तीव्र स्वरूपाचा असायला पाहिजे, तर प्रत्यक्ष रामराय येतात. पण या सगळ्या गोष्टी खऱ्या केव्हा होतात, ते सूक्ष्म रूपाने खातच असतात. कारण गोडी बदलते, त्यामध्ये आपला समर्पण भाव असतो, त्यामध्ये आपली शरणागती असते. असं केल्याबरोबर तो भाव तिथपर्यंत पोचला की भगवंतानी ते ग्रहण केलं
असा अर्थ आपण काढतो. म्हणजे सूक्ष्मामध्ये काहीही न खाता आपल्याला तर प्रत्येकी कोणाला देऊनसुद्धा समाधान मिळत नाही. कितीही खर्च केला तरी समाधान मिळत नाही. इथे आपण काहीच देत नाही, फक्त भाव देतो त्याला. आणि तो भाव जर त्याला मिळाला तर तो काही न खाता त्याच्या 10 पट आपल्याला देतो. हा एकच भगवंत असा आहे. बाकी सगळीकडे व्यवहार आहे. कुठेही पहा जीवनामध्ये व्यवहार आहे. या ठिकाणी व्यवहार नाही आणि व्यवहार भगवंतांना चालतच नाही. पहिली गोष्ट एकच आहे की व्यापार आणि व्यवहार भगवंताला चालत नाही. आम्ही तुम्हाला 100 रुपये देतो, तुम्ही माझं काम करा, असं व्यवहार करणाऱ्या भक्ताला भगवंत तेवढंच देतो जेवढं 100 रुपयाच्या किमतीचं असेल, त्याला तेवढं समाधान देतो. प्रत्यक्षामध्ये त्याला काय मागावं हे सुद्धा कळायला पाहिजे. तो इतका असीम आहे, इतका अनंत आहे, इतका अमर्याद आहे. मग असे हे जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू आपण सृष्टिकथनामध्ये घेतो आहे. सृष्टिकथन म्हणजे पृथ्वी कशी, ही सृष्टी कशी निर्माण झाली आणि सृष्टीमध्ये माझं काय स्थान आहे हे कळलं पाहिजे ना. आत्तापर्यंत नुसता जन्म झाला, जगतोय, जे समोर दिसतंय ते बघतोय आणि जे वाटतंय ते करतोय. बुद्धीच्या पुढे जातच नाही. बुद्धीच्या पुढे काही आहे, आपल्याला जे समजत नाही असं काहीतरी आहे, असं एकदा का भनक लागली मनाला आपल्या की मन त्याचा शोध घेऊ लागतं. हा मनाचा चांगला गुण आहे. जे आतापर्यंत न ऐकणारं मन जर तिकडे धाव घेऊ लागलं तर एकदा धाव घेतल्यानंतर ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला त्या मार्गापर्यंत नेऊन ठेवण्याचं जबाबदारी सद्गुरू स्वतः घेतात. फक्त आपलं मन त्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे, त्या ठिकाणी आनंद झाला पाहिजे. मग त्यांनी गुरुगीतेचे वचन झालेलं आहे. 15 अज्ञान म्हणतोसी जीवभूत सनातन. हा आता त्यांनी सांगितलं की हा जो जीव आहे तो सनातन आहे, होता आहे आणि राहणार आहे. त्यांची उत्पत्ती केली स्वतःची, त्यांनी जेव्हा निर्मिती केली तेव्हापासून जीवाची उत्पत्ती आहे. जीवाची म्हणजे सूक्ष्म रूपातले जीव. स्थूलाबद्दल बोलत नाही, स्थूल तर दररोज बदलत आहे. नुसतं हेच नाही, पिढ्यांचंच नाही, आपलंसुद्धा स्वतःचं स्थूल शरीर रोज बदलत आहे, नित्य बदलणारं स्थूल आहे. मी सूक्ष्माबद्दल बोलते आहे की सूक्ष्म जे आहे आपलं ते कुठून ना कुठून वरून आलेलं आहे. ते मरत नाही, ते जाळल्या जात नाही, ते संपत नाही. इलेक्ट्रिसिटीच्या करंटसारखं आहे, ते मरत नाही, संपत नाही. आणि असं जे रूप आहे जो जीवभूत सनातन मी आहे असं म्हटल्याबरोबर आपण खूप मोठा विस्तार आपल्या मनाचा होतो की नाही. मग आपल्या मनाचा मोठा विस्तार होणं हेच तर त्यांचं कार्य आहे की तू छोटा नाही आहे, तू मर्यादित नाही आहे, तू अमर्याद आहे आणि अमर्यादाचा अंश आहे. अमर्यादाचा अंश आहे. सोपं आहे का? मी त्याच्यासारखीच हुशार आहे, मी त्याच्यासारखीच सुंदर आहे, मी त्याच्यासारखीच ऐश्वर्यवान आहे, कारण मी त्याची आहे. आणि समाधान चित्तामध्ये आल्यानंतर मग कशी मिळण्याची आवश्यकता राहत नाही. प्रत्यक्षामध्ये प्रसादामध्ये वेगळं काय मिळतं आपल्याला? तोच आपण केलेला स्वयंपाक आणि तोच त्याच्याजवळ दाखवलेला आणि वापस घेतल्यानंतर कोणतं वेगळं समाधान मिळतं आहे? तोच पदार्थ आहे, पण त्यातून मिळणारी ऊर्जा, त्यातून मिळणारी सकारात्मकता, याच्यावर जर विचार केला तर इतर अन्नापेक्षा तो नैवेद्य किती गोड असतो. मग हा नैवेद्य जसा गोड असतो तसा आपल्याला जे काही आपल्याला कळलं आहे आता की आपण छोटं नाही, आपण खूप मोठं आहे. मग मोठं आहे, आपण विस्तारलेलं शरीर आहे, विस्तारलेलं मन आहे. मग त्या मनाला छोट्या गोष्टी आवडेनाशा होतात. मी सद्गुरूंची कृपा आहे, एकदा वर गेलो, अगदी वर विमानामध्ये गेलो तर सगळ्या गोष्टी जशा छोट्या वाटतात. तसं आपली बुद्धी जर मोठी झाली आणि आपली बुद्धी जर हृदयाचं ऐकू लागली, हृदय जसं सांगतं आहे कारण हृदयामध्ये भगवंत आहे, बुद्धीत नाही बसलेला तो. पंचमहाभूतांमध्ये अजिबात बसलेला दिसणार नाही तो आपल्या शरीरातला. बरं, बाकी सगळीकडेच आहे, जड चेतन अचेतन सगळीकडे आहे, पण आपल्या शरीरातला जर विचार केला तर आपल्या हृदयात आहे तो. मग आपलं हृदय विस्तारलेलं आहे. हृदयाला खूप आवडतं कोणाचं कौतुक करायला, हृदयाला खूप प्रेम करायला आवडतं, हृदयाला की नाही खूप सगळ्यांना काहीतरी द्यावं वाटतं आणि दुसरे सुखी झालेले आपल्याला पाहावे वाटतात. हा आपल्या हृदयाचा गुण आपण तपासून पाहिला पाहिजे. ह्याला मदत करावी वाटते, त्याला मदत करावी वाटते, ह्याचं भलं व्हावं वाटतं, त्याचं भलं व्हावं वाटतं, ह्याला हे समजावं वाटतं, हे चुकलं त्याला रागवावं वाटतं कारण त्याचं कल्याण व्हावं असं हृदयाला वाटत असतं. पण त्या हृदयाचं बुद्धी ऐकत नसल्यामुळे हृदय हरतं. पण आता बुद्धीला कळलं की मी छोटा नाही आहे. आता बुद्धीला जेव्हा कळलं की मी मोठी आहे, मी अमर्याद आहे, मी हृदयासारखीच मोठी आहे, तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू नये आपण. असं का एकदा वाटलं तर ही सद्गुरूंची कृपा आहे. म्हणून जीवभूत सनातन म्हटल्याबरोबर आपल्याला समजतं की जितके भगवंत अनादी आहेत तसंच आपणही अनादी आहेत, फक्त वेगवेगळ्या अवतारांमध्ये जन्म होतो आहे.
आणि हा शेवटचा जन्म ठरावा की ज्या ठिकाणी निश्चित कळावं की मी कोण आहे. निदान या जन्मात तरी कळावं की मी कोण आहे. असा विचार करण्यासाठी जीवभूत सनातन ऐसे गीतेचे आहे वचन. गीतेने म्हटलंय की तू सनातन आहे, तू मर्यादित ठरवू नको. मी ह्याचा मुलगा आणि ह्याचं ह्याचं ते ठरवू नको. फार पुरातन संबंध आहेत आपले सगळ्यांचे आणि ते तू भोगत भोगत तू इथपर्यंत आलेला आहे पापापुण्याच्या हिशोबाप्रमाणे. कधी बकरी असशील, कधी झाड असशील, काही सांगता येत नाही. कारण काळाची मर्यादा भगवंताला नाहीच आहे. भगवंताला फक्त कल्याण करायचं आहे. बाकी दुसरा काळाची मर्यादा नाही त्याला. काळ त्याच्यासाठी महत्त्वाचाच नाही, कारण काळांवर विजय मिळवला आहे त्यांनी. त्यामुळे काळ हा विषय बाजूला ठेवायचा. आपल्या जीवाचा विचार जर केला तर जीवाला हे जर कळलं तर जीव शांत आणि तृप्त होतो. आपण होतो आहे आणि राहणार आहे आणि मी मर्यादित नाही, मी अमर्याद आहे असं लाटेला कळतं जेव्हा. मग ती लाट म्हणते समुद्र आणि मी वेगळा नाहीच आहे. काही वेळ फक्त लाट मी वर येते, 56 फूट उंच गेली सुनामीची लाट, तरीसुद्धा ती पुन्हा समुद्रातच मिळते. म्हणजे समुद्रात मिळते आणि समुद्रातून कोणतं पाणी त्या लाटेत होतं हे कळत नाही. मग त्यामुळे ती लाटसुद्धा समजू शकते की लाट म्हणजे समुद्र आहे आणि समुद्र म्हणजे लाट ही समुद्राचा अंश आहे. तसा मोठा परमात्मा त्याचा आपण अंश आहोत. हे असं जर कळलं तर आपण छोटे छोटे विषय करत नाही. तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा. गीतेने सांगितलेलं हे जे वचन आहे त्याला तू अज्ञान कसं म्हणतो. त्याला ते खरं ज्ञान असायला पाहिजे. तू का म्हणतो याचं कारण आपण जर त्याकडे लक्ष दिलं तर जबाबदारी वाढते. आणि जबाबदारी वाढलेली नको आहे त्याच्यात सुखी राहायचं आहे त्याच्यात अज्ञानातच बरं आहे म्हणतात. मग अज्ञानातच बरं आहे म्हटलं तर विकास होत नाही. काहीतरी वेगळं केल्याशिवाय विकासाचा टप्पा गाठला जात नाही. मग तू म्हणतो म्हणजे तुझी अजून इच्छा नाही काय. मी इतकी वेळा सांगतोय समजावून की तू छोटा नाही आहे, तू थोडासा मोठा विचार कर. असं जेव्हा तू करशील तेव्हा तुला माझा साक्षात्कार होईल. कुणाचा? भगवंताचा. आणि हे सद्गुरू आणि भगवंत असे आहेत ना की ज्या ठिकाणी सद्गुरू आणि भगवंताच्या वृत्ती अशी आहे की माझ्यामध्ये नाही, माझाच करून टाकतात ते. माझा अंश पण नाही, तू माझाच आहे. किती मोठी गोष्ट आहे की माझा म्हणणारे लोक, त्यांचे एखादे शिष्य जर पुढे गेले गुरूंचे, तर ते असं अजिबात म्हणत नाही. आता परवाचं जे देवदत्ताचं जे पारायण झालं, 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती की ज्यांनी कोणीतरी ते पारायण केलं. पण 200 वर्षापूर्वीचं जे पारायण केलं ते या देवव्रतांनी जर पूर्ण केलं आहे आज, तर ऐकणारे कोण होते तिथे? कोणते? त्याला ज्यांनी शिकवलं ते गुरुजींनी केलं आहे का ते पारायण 200 वर्षापूर्वी झालेलं ते? मग त्यामुळे त्यांचे गुरुजी असो किंवा काशीतले पंडित असो, विद्वान असो, त्यांनी कोणीच केलेलं नाही ते. मग तरीही सुद्धा तो मनाने वाचतोय आणि हे पाहून वाचतायत. त्याच्यासमोर बसलेला हे जे वृंद आहेत, ब्रह्मवृंद, ते सगळे पाहतायत आणि तो न वाचता म्हणतोय 200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि असं करत असताना त्यांनी असं म्हटलं का त्याला असं म्हटलं का की तुला पुढे जायचं नाही किंवा ते हे बरोबर करत नाही आहेत, असं काही म्हटलेलं नाही त्यांनी. याचं कारण की आपला शिष्य पुढे जातोय याचा आनंद होतोय. बरोबर आहे की नाही? त्यांनी कुठे कोणाचं पारायण पूर्ण झालं? जे वेदमूर्ती म्हणून समोर बसले होते श्रोता म्हणून, त्यांचं थोडी हे पारायण झालेलं आहे पूर्ण. त्यांचं पारायण पूर्ण झालेलं नसतानासुद्धा त्यांनी किती त्याला उचलून धरलं आहे. किती वर्षांपासून त्याची तपश्चर्या चालली आहे. इथे जा, तिथे जा, तिथे जा, या ठिकाणी पारायण, पुण्यामध्ये पारायण, आणखी कुठे. आता तर सरळ धडक मारली आहे काशीला. काशी म्हणजे आपलं माहेरघर. कशाचं? आपल्या संस्कृताचं, पांडित्याचं माहेरघर. आणि त्या ठिकाणी एकही ब्रह्मवृंद तसा नसतानासुद्धा त्यांनी त्यांचं पारायण ऐकलं आणि त्याला ती मोठी पदवी मिळाली जी आत्तापर्यंत कुणालाच नाही. हा दुसरा आहे. मग हे करत असताना कोणत्या सद्गुरूंना त्रास झाला? कोणत्या गुरूंना त्रास झाला? अरे मी नाही तसा, पण हा मुलगा किती पुढे चालला आहे. त्याचे वडीलच त्याचे गुरुजी आहेत आणि खूप लोकांकडून त्यांनी अनुग्रह घेतलेला आहे. पण कोणत्याही गुरूंनी ती गोष्ट केलेली नाही सध्या तरी, जी 200 वर्षात झालेली आहे. आणि तरीसुद्धा त्याचा किती भव्य सत्कार होतो आहे. याचं कारण आपली परंपरा सांगते की ज्ञान महत्त्वाचं आहे. गुरु शिष्य परंपरेमध्ये शिष्य जर पुढे जात असेल तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी गुरूंना अगदी अपेक्षित आहेत. मान्य नाही म्हणत मी, अपेक्षित आहे की माझा शिष्य पुढे जावा. जे 200 वर्षापूर्वी झालेलं नाही, आम्ही तर साक्षीदार नाही असे तिथे द्रविड शास्त्री म्हणत आहेत स्वतः. तरीसुद्धा
त्यांनी हा जो भव्य सत्कार केला, या सगळ्या गोष्टी मानण्यासारख्या आहेत की नाही. म्हणजे आपली गुरु शिष्य परंपरा कशी आहे? आपल्या शिष्याचा उद्धार व्हावा, आपल्या शिष्याला अधिक चांगलं मिळावं, ही प्रत्येकाची, म्हणजे हे कसं प्रॅक्टिकल आहे. या ज्ञानाबद्दल म्हणत नाही, हे जे ज्ञान मिळणार आहे ते वेगळं. पण त्यांनी जो इतिहास रचला, त्या इतिहासामध्ये कोण साक्षीदार आहे? कोणीच नाही. 200 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. 4-5 पिढ्या संपलेल्या आहेत. आणि त्या व्यक्तीला जेव्हा आपण बघितलं समोर, तेव्हा ती किती वेगळी नाशिकमध्ये त्यांचं पारायण पूर्ण झालेलं आहे. ते ऐकून त्याच्या वडिलांनी स्वतः गुरुत्व पत्करून आणि आपल्या मुलाला मोठं केलं आहे. अशी ही जी परंपरा आहे सत्याची, ज्ञानाची, ती स्वतःला मर्यादित ठेवत नाही. आई जशी मुलीला मर्यादित ठेवत नाही, माझ्यापेक्षाही चांगलं घडव. वडील म्हणतात माझ्याहीपेक्षा तुझं नाव असो, तसे सद्गुरू म्हणतात माझ्याहीपेक्षा तू पुढे जाओ, जय जय रघुवीर समर्थ. अशी आपली परंपरा आहे. कारण हे सगळं हृदयाचा खेळ आहे. हृदय विस्तार पावलेला आहे, हृदय मोठं आहे. मग ह्याचा लक्षात घेण्यासाठी ना तुम्ही जीवभूत सनातना, तू स्वतः सनातन आहे आणि तू खूप काही करून आलाय म्हणून तर इथे आहे. अन्यथा आणखी कोणत्या योनीत असता? आता ही शेवटची योनी समजायची आणि आपण त्याचा उद्धार करून घेण्याची संधी समजायची, असं भगवंत गीतेत सांगतात. आणि असं सांगून भगवंत पुन्हा पुन्हा सांगून तू अज्ञानी माणूस म्हणतो, हे खरं नाही, हे कसं पटेल? तुला उद्धार अजूनही करून घ्यायचा नाही का? नंतर ऐसा श्रोता आक्षेप करी. जर श्रोत्यांनी आक्षेप केला, विषाद मानिला अंतरी, याचे प्रत्युत्तर चतुरी सावध परिसावे. ते म्हणतात याचं उत्तर चतुरांनी सावधपणे ऐकावं. उगीच तर्कवितर्क करू नये. अरे सर्वसाधारण एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली, त्यात आनंद निर्माण होतो. आपल्यासारख्यांना आनंद होतो, ज्याला काहीच कळत नाही. तरीसुद्धा हे ऐकत असताना, बोलत असताना, वाचत असताना जर आनंद होतो, तर इतकी मोठी गोष्ट तुम्हाला पुढे मिळणार आहे याची तुम्हाला कल्पना कशी करता येत नाही. याचं कारण त्याची गोडी तुम्ही चाखतच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. गीतेस बोलिला गोविंद, त्याचा कळेन तुझे भेद, म्हणून या व्यर्थ खेद वाहतोसी. श्रीराम, तुला गीतेमध्ये गोविंद काय बोलला हे कळत नाही. प्रत्यक्ष समोर कृष्ण आहे पण तुला कळत नाही. कृष्ण समजावून सांगतोय. त्यांनी सांगितलं माझी वाङ्मयीन मूर्ती म्हणजे गीता आहे. मी स्वतः वाङ्मय रूपाने तुमच्यासमोर राहणार आहे गीतेमध्ये सांगितलं आहे. विश्वास बसत नाही. कारण आपला स्वभाव कसा पडला, प्रत्येक गोष्टीला काही ना काही आक्षेप घ्यायचा. हा आक्षेप घेणं हा अज्ञानाचा स्वभाव आहे. ठीक आहे ना, इतर ठिकाणी चतुर राहणं, इतर ठिकाणी सावध राहणं योग्य आहे. परमार्थ आपल्या या आर्थिक गोष्टींमध्ये आपण योग्य राहणं, सतर्क राहणं खूप आवश्यक आहे. त्या ठिकाणी असा आंधळा विश्वास कुणावर ठेवता येत नाही. पण हा आमचा फक्त आत्म्याचा संबंध आहे. आत्म्याला जर शांती मिळत असेल तर ती शांती कोणाला सांगायची गरज नाही. तरी तू विश्वास ठेवत नाही. आत्मिक शांती ती कोणी तुझी खंडू शकत नाही. जर तू ठरवलं की मी शांत राहायचं, ते खंडू शकत नाही. हे प्रूफ आहे तुला दिलेलं. तरीसुद्धा गोविंद समोर उभा आहे आणि तू मानत नाही, असं समर्थ म्हणतात. तेच आपण दासबोधाबद्दल म्हणू शकतो. एवढा दासबोध कष्टाने लिहिला आहे, प्रेमाने लिहिला आहे, कळकळीने लिहिला आहे, तरी तुला पटत नाही असं आपल्याला समर्थ म्हणत नसतील कशावरून? त्यामुळे जे जे ग्रंथ आहेत समोर, ते ग्रंथ म्हणजे नुसती अक्षरं नसून त्या ठिकाणी त्यांचा जीव ओतलेला आहे. त्यांचा प्राण त्या ठिकाणी आहे. प्राणप्रतिष्ठा त्यांची झालेली आहे. फक्त आपल्याला ती दिसत नाही. मग तू असे विचित्र प्रश्न विचारतो. इतरांना प्रश्न विचारणं वेगळं आणि ह्यांना प्रश्न कोणते विचारायला पाहिजे, ज्यांनी तुझं कल्याण होईल. आणि कल्याणाचा मार्ग फक्त माझ्याजवळ आहे, म्हणजे या परमार्थामध्ये सद्गुरूंजवळ आहे. म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम. एकदा तू त्याचा अनुभव तर घेऊन बघ. आहेत अडचणी जीवनामध्ये, नाही असं नाही. जीवनामधल्या अडचणी आल्याबरोबर ताबडतोब आपल्या भगवंतावरचा विश्वास उडतो. पण भगवंत काय आहे, तू काय आहे, हे जोपर्यंत समजून घेणार नाही, तो त्या छोट्या छोट्या गोष्टी बुद्धी आपल्याला त्रास देतच राहणार आहे. बुद्धीचं क्षेत्रच लहान आहे. बुद्धीचं क्षेत्र किती, जन्म झाल्यावर मिळालेली बुद्धी आहे ती. आणि काही स्फुरण येतं म्हणतात, जसे ते उत्स्फूर्त काही लोक लिहितात. गदिमांचं गीत रामायण स्फुरण आहे, ते बुद्धीच्या परे आहे. मग बुद्धीच्या परे असलेल्या गोष्टी जर सर्वसाधारण मनुष्य करून जातो, म्हणजेच त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. मग असे अनुभवी संत, असे अनुभवी लेखक, असे अनुभवी सद्गुरू आपल्याजवळ असताना तू त्याच्यावर विश्वास का ठेवत नाही? गीत रामायण होणं सोपं आहे का? हे जे गीत रामायण घडलं ते कसं घडलं, तर त्यांना उत्स्फूर्त प्रतिभा त्यांची उमलून आली आणि अशा प्रकारचं काव्य, म्हणजे आधुनिक वाल्मिकी म्हणतात त्यांना,
असं घडलं. हा आपल्या समोरचा इतिहास आहे. आपण मागचं जरी काही पाहिलं नाही, व्यास नाही बघितले, कोणी नाही बघितले, पण निदान आपल्या काळातले लता मंगेशकर बघितले आहेत. आपल्या त्यांचंसुद्धा देवाबद्दलचं बोलणं ऐकावं लता मंगेशकरचं. काय बोलते ती, किती नम्रपणे सतत म्हणे हे सगळं माझं नाही, माझा एवढा भाग गळा जर सोडला तर मी अगदी सर्वसाधारण आहे आणि हा गळा मला निसर्गदत्त देणगी आहे. याची जाणीव सतत तिला होती. लता मंगेशकरांना याची जाणीव सतत होती. मग या सगळ्या गोष्टी त्यांना काय वेगळं करून दिलं? त्यांचं वेगळेपण हे की त्यांनी स्वतःला ओळखलं आणि त्यातून भगवंताचाच प्रचार केला आहे. जे त्यांना मिळालं त्यातून भगवंताचा प्रचार झाला आहे. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते सगळं भगवंताचं आहे. माझं काही नाही, मला निमित्त केलं आहे फक्त. अशी जी वागणूक असते या लोकांची तेही तुला कळत नाही. अरे स्वतः गोविंद समोर उभा राहिला तरी तुला कळत नाही का? माझी विभूती पिंपळ झालेला आहे. माझी विभूती पिंपळ म्हणूनही बोलला गोपाळ, वृक्ष तोडिता तात्काळ तुटत आहे. मग भेद समजायचा आहे की नाही द्वैतातला? जर त्यांनी सांगितलं की माझी विभूती म्हणजे पिंपळ आहे, पिंपळामध्ये माझा वास आहे, असं जेव्हा म्हणतो तेव्हा तुला काहीच वाटत नाही त्याला तोडताना. आणि ते झाड तुटतं तर ते झाड आहे. झाड तुटतं तर तुला असं वाटतं तुझा वास आहे माझा आणि कसं तुटलं. असे भेद तुझ्या बुद्धीत येतात. शस्त्राचेनी तुटेना, पण प्रत्यक्षामध्ये शस्त्राचेनी तुटेना, अग्नीचेनी जळेना, उदकामध्ये कालवेना, स्वरूप माझे श्रीराम. माझं जे स्वरूप आहे ते कधीही ढळणारं नाही. ढळणारं माझं रूपच नाही. मी सतत होतो आहे आणि राहणार आहे. जर ते झाड तुटलं तर प्रत्यक्षामध्ये मला काही झालं नाही. तुझा प्रश्न आहे तो, तू ते तोडलं. मी तुला सांगतोय पुन्हा पुन्हा ते तोडू नको, त्यामध्ये माझा वास आहे. वृक्षांमध्ये पिंपळ आहे मी, मासामध्ये मार्गशीर्ष आहे मी. आणि या सगळ्या गोष्टींचं जर तुला मी सांगतोय समजावून, तुला जर पटत नसेल आणि तू तोडलं तर तुला हे कळणार नाही. मी कालवल्या जात नाही, मी तोडल्या जात नाही हे कळत. पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने नाशिवंत. तो जळतो, तुटतो, कालवला जातो कारण पिंपळ नाशिवंत आहे. म्हणजे आता याचं उदाहरण आपला देह नाशिवंत आहे, पण देहामध्ये जो आत्मा आहे पिंपळ स्वरूपाने, जो आतमध्ये पिंपळाच्या स्वरूपामध्ये परमात्मा आहे, त्याला काही होत नाही. देहाला काहीही झालं, देह संपला तरी सुद्धा आतला जो आत्मा आहे ना, भुरकन उडून निघून जातो वर. तो कशाने संपवू शकत नाही. तसा पिंपळ जरी तू तोडला तरी तो मला संपवू शकणार नाही आहे. प्रश्न तुझ्या श्रद्धेचा आहे. मी जे सांगतो ते ऐकत नाही आहे. मी सांगतोय पिंपळामध्ये माझा जीव आहे, म्हणजे पिंपळ म्हणजेच माझं स्वरूप आहे. तर जर तू तुटत असशील तर तो तुटतो. आपण देहाला मानलं तर देह संपणार आहे. तसं आतल्या आत्म्याला जसं काही होत नाही, तसं पिंपळामध्ये माझा जीव आहे, याला काहीतरी रिझन आहे, याला काहीतरी कारण आहे. ते कारण जर तुला समजत असेल तर समजेल, अन्यथा अज्ञानासारख्या पुन्हा पुन्हा प्रश्न विचारशील. मी सांगतो त्या शब्दांवर विश्वास ठेवायला शिक. एकदा विश्वास ठेवला आणि मनाला काही आनंद मिळाला तर ब्रह्मानंदम परमसुखदम, ते सुख टिकणार आहे. एकदा त्यातून जर मिळाला आनंद, ह्या संकल्पना जर स्पष्ट झाल्या की भगवंत कोण आहे, यासाठी आपण 1 तासाचं निरूपण केलं होतं. भगवंत कोण आहे, भगवंत कोण आहे, आणि त्याच्याशी बरेचसे मिळते जुळते गुण आपल्यामध्ये पण दिले आहेत भगवंताने. त्यातले बरेचसे गुण आपल्याजवळ आहे. जे ते करतात ते आपण करू शकतो. रेड्याकडून जर वेद वदवल्या जाऊ शकतात तर मूर्ख माणसाकडून सुद्धा काहीही गोष्टी घडू शकतात. हे सगळं भगवंताचं कार्य आहे. हे कार्य करता केव्हा येईल, जेव्हा शरणागती. आपण अर्जुनासारखे आहोत. अर्जुनाला लवकर एवढा समोर कृष्ण असून जर पटला नाही तर आपल्याला कसं पटेल. त्यामुळे अर्जुनाला जसा 18 दिवस त्रास झाला, 15-16 दिवस त्रास झाला, तसंच आपल्याला आयुष्यभर होत राहतो. आपण स्वतःला अर्जुन म्हणून घ्यायला हरकत नाही. आणि जेव्हा त्याला पटतं, जेव्हा त्याला विश्वरूपाचं दर्शन होतं, तेव्हा म्हणतो माझं काही नाही राहिलं स्वतःचं शिल्लक. माझं आता स्वतःचं असं काही नाही. आता जे तुम्ही कराल ते मला मान्य आहे. हे मानलं. हा जो त्याचा शेवट आहे गीतेचा, त्या गीतेच्या शेवटावर जर आपण विचार केला तर अर्जुनाचा जो गोंधळ होता तो गोंधळ संपलाय ना. तो गोंधळ संपल्यावर अर्जुनाला काय मिळालं आहे? राज्य मिळालं आहे. आणि फक्त सारथ्य केलं आहे कृष्णाने, कोणत्याही प्रकारचं शस्त्र उचललं नाही. मग हे सगळं इतिहास नाही, त्याच्यासारखीच गोंधळाची स्थिती आपली आहे की नाही. मग असं म्हटल्यावर तुला आता तरी पटायला पाहिजे, अरे पुढे गोविंद उभा आहे. पुढे कोण उभा आहे? गोविंद उभा आहे. आणि गोविंद उभा आहे आपण समजायचं. आत्तापर्यंत सगळ्याच कल्पना केल्या की नाही, की माझं घर असेल, मी परदेशात जाईन, मी असं करीन, या सगळ्या कल्पनांमध्ये तू रमलास की नाही.
मग आता ही कल्पना कर ना की गोविंद समोर आहे, समर्थ समोर आहेत, अशी कल्पना कर. आत्तापर्यंतच्या सगळ्या कल्पनांना जरी छेद गेला तरी ही जी कल्पना आहे ती छेद जाणार नाही. कारण ब्रह्मानंदम परमसुखदम हे जे म्हटलं आहे सद्गुरूंसाठी ते वचन खरं आहे, ते सत्य आहे. केवलम ज्ञानमूर्तीम, ते फक्त ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि ज्ञान जिथे असतं त्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी अंधार राहू शकत नाही. ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. मग या सगळ्या गोष्टी तुटे जळे बुडे उडे, आता ऐक्य कैसे घडे, म्हणून हे उजेडे सद्गुरुमुखे. हे कसं एकत्र यावं बरं? म्हणून त्यांनी उपासना सांगितली, सद्गुरूंचे पाय धरा. सुरुवातीला सांगितलं की ब्रह्मनिष्ठ सद्गुरू पाहिजे. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या जवळ जर आपण बसलो तर त्यांच्या कृपेने आपल्याला या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात, उजेड पडतो, आपल्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडतो. आणि एकदा का लख्ख प्रकाश पडला, एकदा का पटला, आधी पटायलाच प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीने विचार करतो, जन्मल्यापासून एक कल्ली एकच विचार करतो, त्याप्रमाणे हे पटू शकत नाही. एकदा का ती बुद्धीच समर्पित केली, मला काही कळत नाही, मला काही कळत नाही, मला काहीतरी नवीन कळून घेण्याची इच्छा आहे, अशी समर्पणाची भावना आल्याबरोबर मग ते सगळे उजेड आपल्या बुद्धीमध्ये पडतो. आणि एकदा बुद्धीमध्ये उजेड पडला आणि बुद्धी जरा शांत झाली, विवेकी झाली, तिला जर पटलं तर आपलं मन असं आहे की ते मन जसं वळवलं तसं वळतं बरं. ही एक खूप चांगली देणगी आहे. नाही पाहायचं तिकडे नाही पाहणार, पाहायचंच तिकडे फक्त आणि तिकडेच पाहायचं, बघणार. आपण जशी आज्ञा करू तसं ते मन ऐकणार, जेव्हा त्याला पटेल, बुद्धीला जेव्हा पटेल. आणि ते पटवण्यासाठी आपल्याला ही सद्गुरूंची आराधना आहे. एकदा का सद्गुरूंची आराधना आपण करू लागलो की सद्गुरू तर तयारच आहेत. आणि सद्गुरूंचे आशीर्वाद मिळाल्यानंतर बुद्धीला ते सगळं पटायला लागतं. अरे बाबा गोविंदू उभा असं म्हणायची वेळ येत नाही. समोर गोविंद असताना मग तर काट्याकुट्यांमध्ये सुद्धा आपल्याला भगवंत दिसायला लागतो. जिथे दिसणार नाही असं वाटतं त्या ठिकाणी सुद्धा भगवंत दिसतो. कोणत्या रूपामध्ये भगवंत येतील सांगता येत नाही. या सगळ्या कल्पना मग स्पष्ट होतात. मध्ये न तुटणारं, न जळणारं, न फुटणारं असं तत्व आहे, जे कधीही तुटत नाही असं शाश्वत तत्व जे आहे ते दिसायला लागतं. म्हणजे छोट्या 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 गोष्टींकडे थोडं आपलं दुर्लक्ष व्हायला लागतं. आणि हे जे दुर्लक्ष आहे तेच खरं वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे जबरदस्तीने कोणती गोष्ट सोडणं नाही. यातून थोडं मन काढायचं आणि भगवंतामध्ये लावायचं, त्यांच्या लीला गुणचिंतन करायचं. त्या चिंतनामध्ये एकदा का मन रमलं की मग त्याला हळूहळू सगळ्या गोष्टी प्रकाशित होत राहतात. ही आपली जबाबदारी नाही. मग एकदा आपण त्याकडे गेलो की पुढची जबाबदारी त्यांची आहे. पुढे इंद्रियाणा मनश्चास्मी. अजून एक गोष्ट सांगितली आहे बघा कृष्णाने, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की इंद्रियांमध्ये मन मी आहे. नाक, कान, डोळे, पंचेंद्रियामध्ये नाही म्हटलं त्यांनी स्वतःला. कारण जे आपण नाकाने वास घेतो त्याचा आनंदसुद्धा मनच घेतं. आपण डोळ्यांनी एखादा सिनेमा पाहिला त्याचा आनंद मन घेतं. आपण कानांनी काही चांगल्या गोष्टी ऐकल्या त्याचा आनंद मन घेतं, कान घेत नाही. इंद्रियांना दोष देण्याचं कारणच नाही काही. इंद्रियांना काही दोष द्यायचा नाही की तुम्ही हे का ऐकलं, ते स्वतःहून तिथे जातच नाही. इंद्रियांना तेवढी क्षमता नाही की स्वतःहून काही करायचं आहे. मनाने जे सांगितलं तर इंद्रिय तिथे जातं. त्वचेला, आता जिभेला जे खावं वाटतं ते जिभेला काहीच मिळत नाही. 2 मिनटं जिभेवर असतं, त्याच्यानंतर तर सगळं पोटातच जातं, त्रासच होतो त्याचा जास्त. पण आनंद जो जिभेचा आहे तो जीभ न घेता, जिभेला काही आनंद नाही. देवानी कशी योजना केली आहे समजत नाही. जिभेला काहीच नाही. आपलं मन जर नसेल तर आपल्या जिभेला आनंद नाही, आपल्या मनाला आनंद होतो की आज आपण गुलाबजाम खाल्ला. या सगळ्या गोष्टींची कल्पना केव्हा येते की जेव्हा आपण इंद्रियांमधलं लक्ष कमी होतं. अरे खरंच जिभेने खाल्लं, जिभेला काय आनंद आहे, तो आनंद मनाने घेतलेला आहे. मग हे सगळं मन ते आनंद जे घेणार होतं ते न घेता आता तो म्हणतो या गुलाबजाममध्ये, या श्रवणामध्ये, या वाचनामध्ये आनंद नाही. असं एकदा मनाला पटलं. हे महत्त्वाचं आहे ना, पटणं. हा बेस पक्का झाला पाहिजे मनाचा आधी, की मनाला हे पटलं पाहिजे की याच्यामध्ये सुख नाही. हे काय आत्ता खाल्लं तर मला त्रासच होतो जास्त, त्यानंतर जास्त खाल्ला तर. हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा खऱ्या सुखाकडे वळल्यानंतर खाणं पिणं बाजूला सारून लोक त्याची उपासना करतात.
कारण त्याचं महत्त्व त्यांना कळतं, हे वैराग्य आहे, स्वतःहून आलेलं. मग त्याच्यामधलं जे मन आहे ना, ते मन म्हणतो, कृष्ण म्हणतो मी आहे. मग आपण मन जोपर्यंत त्याला देत नाही तोपर्यंत तो आपला होत नाही. आपलं मन ह्या इंद्रियांमधून जो आनंद घेतो तोपर्यंत तो आपल्याकडे लक्षच देत नाही. त्याला आनंद आहे, मी तुला कुटुंब दिलं, कुटुंबामध्ये तुझं मन रमलं. कशाला देवळात गेलो तरीसुद्धा तू मनापासून देवळात नव्हताच, तू सतत घरचाच विचार करत होता. हे सगळं काय भगवंताला दिसत नाही का? त्याला सगळं दिसतं. त्यांनी सांगितलं की मी चराचरात व्यापून आहे, तुझ्यातही आहे आणि सगळीकडे अनंत डोळ्यांनी. पुरुष सुक्त वाचत असताना डोळ्यात पाणी येतं की हे जे आहे अनंत डोळ्यांनी बघतो, अनंत कार्य करतो. मला काय अनंत हा शब्द माझ्यासाठी कमी आहे? असा हा अनंत जर आपण तिथे गेलो देवळामध्ये आणि त्याच्याजवळ जर मन नाही ठेवलं तर ते त्याला समजत नाही का? सगळं समजतं त्याला. आणि आपण मन ठेवल्याबरोबरही समजतं त्याला. मग इंद्रियांमध्ये मन आहे म्हणतो मी, म्हणून तर मन दिसत नाही. बाकी सगळी पंचेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय सगळी दिसतात आपली, पण मन कुठे आहे कुणाला सापडलं नाही अजूनपर्यंत. पण मन हे जे इंद्रिय आहे 11वं, ते इंद्रिय म्हणजे कृष्ण म्हणतो मी आहे. मग मन जर तो आहे तर त्या मनाला जर तुम्ही सतत दुसरीकडे लावलं तर ते कसं तिकडे आकर्षित होणार? ते कसं आवडणार त्याला? तुला जन्म कशासाठी दिला आणि तू बघतो काय? तू वरवर वरवर खेळत राहिला. वाढदिवसाला खेळणी येतात, प्रत्येकजण खेळणी देतो आणि एखादा जे खेळण्यामध्ये जर माणूस रमला तर कुणी दिलं हे बघतच नाही. मग जो देणाऱ्याला वाईट वाटतं की आपलं दिलेलं खेळण्याला महत्त्व दिलं आणि ज्यांनी दिलं त्याला काहीच महत्त्व नाही. तो मुलगा आपल्याशी बोलला पण नाही. असं होतं आहे भगवंताचं सुद्धा. मीच तुला संसार दिला, मीच तुला नरदेह दिला, तू काय मागितला होता का? कधी तू कधी बोलला कोणाशी की मला अशी मुलगी व्हायचं आहे आणि मला हुशार व्हायचं आहे आणि मला या ठिकाणी जायचं आहे? कुणाला म्हटलं तू? सांग, प्रश्नाचं उत्तर दे. कुणालाच म्हटलं नाही. आपोआपच मिळालं आहे सगळं. आणि जे चांगलं आणि वाईट जे मिळालं आहे ते आपोआप मिळालं आहे. मागितलं काहीच नाही. मागितलेलं काहीच मिळत नसतं. तुला जर मी सगळं देतो हे माहिती आहे तरीसुद्धा तू मी कोण आहे हे ओळखत नाही. एवढे चांगले हातपाय तोंड दिलं, सगळं पूर्ण देह दिला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा उच्च कोटीचा नरदेह दिला आहे, तरीसुद्धा त्याची जाणीव नाही. मग त्यातलं जे मन आहे ना, ते मन समर्थ म्हणतात मी आहे, म्हणजे कृष्ण आहे, परमात्मा आहे. आणि तो परमात्मा मनरूपी परमात्मा जर आपला असेल, तो जर त्याच्यात असेल तर आपलं लक्ष जर दुसरीकडे गेलं तर हृदय तळमळतं की नाही बघा. जेव्हा माणूस साधक होतो किंवा जेव्हा माणूस भक्त व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा तळमळ लागते. ती तळमळ, हृदयाची तळमळ मनाला समजावत असते सारखं, अरे मना ऐक, तू इकडे वळायचं आहे, तिकडे जायचं नाही आहे. 1000 वेळा सांगावं लागतं आहे तिकडे जायचं नाही, तिकडे बघायचं नाही. घोड्याला जसं लावलेलं असतं ना, असं तो खाऊ नये काही इकडचं तिकडचं म्हणून असं जे लावली झापड तशी लावली पाहिजे मनाला. फक्त हे म्हणजे हे बघ, निदान काही वेळ तरी, 1 तास तरी. बाकी तर 24 तासातले 23 तास आपण तेच करतो. पण 1 तास तरी मनाला आनंद घेऊ दे ना. मनाला आनंद जो होतो तो खरा, तो हृदयाला खूप आवडतो. म्हणून म्हटलं होतं ना आपण की हृदयाचा हा विजयी शेवट अपूर्व संघर्षाचा. हा जो हृदय जेव्हा जिंकतं ना तेव्हा त्याचा संघर्ष पूर्ण होतो. इतक्या वर्षाची तपश्चर्या कधी ना कधी केलीच असेल या नरजन्माला येण्यासाठी, सद्गुरू मिळण्यासाठी, मी कोण आहे ओळखण्यासाठी, भगवंत कोण आहे ओळखण्यासाठी. ती पूर्ण झाल्यावर हृदयाला किती आनंद होत असेल. हा जो हृदयाचा विजयी शेवट असतो तो अपूर्व संघर्षाचा. संघर्ष करावा लागतो. कोणाशी संघर्ष आहे आपला? इतरांशी आहे का? बाकीच्या लोकांशी आहे का? कुणाशीच संघर्ष नाही आहे. संघर्ष आपल्या मनाचा आणि हृदयाचा. मन म्हणतं असं, हृदय म्हणतं असं. हृदय एकदम स्थिर असतं, पवित्र आहे हृदय. गंगेच्या पाण्यासारखं पवित्र हृदय आहे की नाही हे छातीवर हात ठेवून बघावा प्रत्येकाने. प्रत्येकाचं हृदय पवित्र आहे, पण ती बुद्धी त्याला कलुषित करत असते. म्हणून तो म्हणतो इंद्रियाणाम मनश्चास्मी, इंद्रियांमध्ये मन मी आहे. कृष्ण म्हणे मन तो मी, तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची. श्रीराम, तरीसुद्धा चंचळ मनाची उर्मी तो आवरत कसा नाही, मला याचं आश्चर्य वाटतं. मी पिंपळ आहे सांगितलं तर पिंपळ तोडून टाकतो आणि समजतो की मी झाड आहे आणि झाडाला तोडलं. अरे मार्गशीर्षामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे, तेव्हा मार्गशीर्षात उपासना करत नाही. मार्गशीर्षामध्ये गुरुतत्व तुला मुद्दाम दिलेलं आहे, त्याचा फायदा घे, त्याचा फायदा घेत नाही. मन तुझं मी आहे, त्या मनाला शांत करण्याची जबाबदारी घेत नाही. करतो काय? करतो काय? तो आवरत का नाही तुझी उर्मी? प्रत्यक्ष करतो काय म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. काय करतं मन? मन सारखं विलासामध्ये रमतं आणि विलासामध्ये रमल्यानंतर एक दिवस असा येतो
की मरायची वेळ आल्यावर मग आठवतं, अरे आपल्याजवळ काहीच मटेरियल नाही बाहेर जाण्याचं, याची संधी वाया जाण्यापेक्षा आताच ऐक, मी सांगतो ते नको प्रश्न विचारू मना. आणि मन मी आहे म्हटल्यावर मन त्याच्याकडे लावण्याने किती आनंद होत असेल, द्वैत राहतच नाही. तो जर मन आहे ते माझ्याजवळ आहे, त्याचं मन माझ्याजवळ आहे हे त्यांनीच सांगितलं आहे. मग जर मी मनाचं आणि त्याचं एकत्रीकरण करू शकली तर त्यालाही आनंद आहे आणि आपल्यालाही आनंद आहे. मग दोघांचा आनंद ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, म्हणून तो श्लोक आहे की ते जे तत्व आहे ते तत्व गुरुतत्व आपल्याला ते शिकवतं की त्याच्यातलं मन जर तो आहे तर माझंही मन, माझ्यातही मन आहे ते माझं त्याचं आहे असं म्हटल्यावर त्याप्रमाणे आपले व्यवहार, त्याप्रमाणे आपल्या डोळ्यातले अश्रू जे नाही त्या गोष्टीसाठी गळतात, त्यापेक्षा अशा ठिकाणी जर आपलं मन लागलं तर तो मनाचा राजा किती खुश होईल. मग ऐसे कृष्ण बोलिला साधन मार्ग दाखविला असं कृष्णाने सांगितलं. त्यामुळे साधन मार्ग काय करायचा, कोणत्या साधनांनी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, काय करायचं आहे हे सांगितलं. खडे मांडून शिकविला ओ नामा जेवी. आणि हे सगळं अगदी व्यवस्थित सांगितलं समजावून. अर्जुनाला चिडले नाहीत भगवंत. भगवंत चिडले का असं की त्यांनी म्हटलं मी ठेवून देतो शस्त्र, सिदंती मम गात्राणी असं म्हटलं त्यांनी मोकळ्या मनानेच भगवंताला. आपण म्हणू शकतो का असं, मी खूप थकलो, मी खूप कंटाळलो, मी नाही उभं राहत तुम्ही म्हटलं तरी, असं अर्जुनाने म्हटलं आहे. केवढा त्याचा अधिकार आहे. सिदंती मम गात्राणी, मला तर फार आवडतो हा श्लोक. माझे गात्र थरथर कापतायत म्हणतो, मला नाही जायचं. बरोबर आहे त्याचं काही चुकलं, आपलंही चुकत नाही, अर्जुनाचंही चुकत नाही. आपण आपल्याशी जरी संबंध लावला, आपल्या मामांना मारायला लावलं, आपल्या काकाला मारायला लावलं, आपल्या चुलत भावाला मारायला लावलं, कसं वाटेल. मन मानत नाही कारण तो सद्गुणी आहे, त्याचं वर्तन सद्गुणच वर्तन आहे. म्हणून तर कृष्णाने त्याला आपलं केलं आहे की नाही. पण त्याला समजावून सांगतात कृष्ण जेव्हा की बाबा रे हे सगळं मी करून ठेवलं आहे, तुला फक्त निमित्त व्हायचं आहे, तू मार. म्हणजे त्याला जो त्रास झाला खडे असं शिकवलं सांगून, तुझे 100 जन्म मी सांगू शकतो. असं करत 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 ही कथा आहे. मग त्या कथेमध्ये तो म्हणतो मला जिंकायचं पण नाही. म्हणजे किती किती त्रास दिला आहे भगवंतांना त्यांनी, जसा आपण देतो तसा. अरे उभा राहा, मी तुला सांगतो, असं म्हणत नाही मी जिंकवून देतो, मी तुझ्यासोबत आहे, विश्वास असेल तर बघ. जर भगवंतांनी म्हटलं मी तुझ्या पाठीशी आहे तर विश्वास असायला पाहिजे ना. तो विश्वास असेल तरच तो विश्वास ठेवेल त्यावर. मी जिंकवून देतो असं अजिबात भगवंतांनी म्हटलेलं नाही. उलट कमी सेनेमध्ये एवढ्या मोठ्यांचं करायचं आहे आणि तेही आपल्याच लोकांशी, त्याला नको वाटतं. तो म्हणतो नाही, आपलं आणि त्याचं काहीच वेगळं नाही आहे. अर्जुनाचा विचार केला तर गोंधळ सारखाच आहे की मला हे करायचं नाही, मला ते करायचं नाही. मी सद्गुणी आहे कारण मला असं वागायचं नाही, मला यांना मारायचं नाही. आणि एवढं सगळं झाल्यावरही जर मला एवढं मोठं युद्ध होत असेल आणि त्या युद्धातून मला राज्यपद नको आहे म्हणतो तो. एवढ्या सगळ्यांना मारून राज्यपद पण नको मला. जसं आपण म्हणतो इतका त्रास लोकांना देण्यापेक्षा त्या त्रासानंतर जे मला मिळेल ना त्यात मला आनंद नाही. खरंच बुद्धी असं काही खोटं नाही बोलत. बुद्धी अतिशय चांगलं म्हणते या ठिकाणी अर्जुनाची की बरोबर आहे तुझं, तुला जे वाटतं आहे ते अगदी योग्य आहे. पण तसं नाही आहे ना, सत्य वेगळंच आहे ना. तुला जे वाटतं ते सत्य नाही आहे, जे मी ठरवलं आहे ते सत्य आहे, जे मी ठरवलं आहे ते सत्य आहे असं श्रीकृष्ण समजवत आहेत त्याला. म्हणजे खिडे टाकून 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 एक एक गोष्ट भगवंतांनी समजावून सांगितली आहे. आपल्याही प्रश्नांची अशीच उत्तरं मिळतील जर आपण कथा त्यांच्या वेगवेगळ्या वाचल्या. तर प्रत्येक कथेत कुठे ना कुठे आपलं जीवन दिसेलच. आपण कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये दिसू आणि मग आपल्याला उत्तरं मिळतील. बाबा रे तिकडे लक्ष दे म्हणतात समर्थ चंचळ मनाचं. आणि मग ऐसा आहे वाक्यभेद. हा सगळ्यात महत्त्वाचा वाक्यभेद आहे. कोणता? सर्व जाणे तो गोविंद. किती गोड. तो म्हणतो जे काही आहे ते सगळं जाणतो गोविंद. गोविंद जो आहे तो सगळं जाणतो, परमात्मा सगळं जाणतो. आपल्याला काही कळत नाही. त्याचा दुसरा अर्थ असा आहे आपल्याला काही कळत नाही. हे तोंडाने जरी म्हटलं तरी मनाला पटतंय का बघा. मन पुन्हा कोण आहे? कृष्ण आहे. तो म्हणतो तुझ्यामध्ये असलेलं मन मी आहे. पण ते मनाला का पटत नाही आपल्या अजूनही. एवढं सांगून सुद्धा सर्व जाणे तो गोविंद. देहबुद्धीचा विवाद कामा नये श्रीराम. देहबुद्धीने जर तू बोलत असशील की मी असं करणार नाही, मी तसंच करणार, तर ते चालणार नाही. कारण देहबुद्धीच्या पलीकडे मी आहे. तुला जे वाटतं तसं नाही. म्हणजे संकट जर आलं एखादं ना,
ते प्रारब्धाने आलं असं समजून तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं कल्याणच करीन. खूप मोठा विश्वास लागतो यासाठी, की आपल्या काही गोष्टी आपल्या दृष्टीच्या मानाने चुकत असतात. आपल्याला जे वाटतं आपला काही त्याच्यात दोष नाही, तरीसुद्धा आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. जसं अर्जुनाला वाटलं, अर्जुन तर सर्वव्यापक उदाहरण झालं आहे, की त्याला जसं वाटलं तसं आपल्यालाही वाटतं, की इतकं सगळं चांगलं असून हे दुःख आणि हे संकट आणि ही अडचण का? मग तू कोण? तू तर ओळखायलाच येत नाही मला कुठे आहे तर. असं जेव्हा हा विवाद असेल तो देहबुद्धीचा विवाद आहे. कल्पवृक्षाच्या खाली बसून जर करवंटी मागितली तर कसं चालेल? अरे तुझ्यासमोर जगद्गुरू कृष्ण उभा आहे, तुझ्यासमोर श्रीराम परमात्मा उभा आहे, तुझ्यासमोर सद्गुरू तत्व आहे. हे सगळं असताना करवंटीसारखं देहबुद्धी जर तू मागितली तर ती कशी तुझी पूर्ण होणार? तू माझ्या सान्निध्यात येऊन सुद्धा पुन्हा तू अज्ञानीत राहशील आणि पुन्हा पुन्हा जन्म घेशील रे बाबा. गर्भवासातून सुटका नको का? या सगळ्या गोष्टींचा त्रास बघून सुद्धा तुला गर्भवासातून सुटका अजूनही नको? अजूनही तुला हा जन्म पाहिजे? यावरती विचार कर म्हणतो. त्यानंतर वेदशास्त्र श्रुती स्मृती. सगळे वेद, शास्त्र, श्रुती आणि स्मृती तेथे वाक्यभेद पडती. प्रत्येकी वाक्यभेद ते सर्वही निवडती सद्गुरूंची वचने. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कधी एका याच्यात हे सांगितलं आहे, कधी याच्यामध्ये ते सांगितलं आहे. कारण शास्त्र आहे. शास्त्र वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतं आहे की नाही आपल्याला? वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात. मग त्या कथारूपानी, पुराण रूपानी आपण ते ऐकतो, वाक्यभेद होतात. प्रत्येक वेळी ती आता आपण म्हणतो ना, आजकाल हे नवीन मॅनिफेस्टेशन म्हणतात. हे जे टॅरो कार्ड येतात ना, टॅरो कार्ड रीडर्स खूप आले आहेत आजकाल. ते काय सांगतात की आम्ही जे आज सांगतोय ना ते प्रत्येकाला लागू नाही पडणार, पण कुणाला एकाला तरी लागू पडेल असं म्हणतात ते निश्चित. ज्याला कुणाला तर रेझोनेट होत आहे त्यांनी तो अर्थ काढावा म्हणतात. हे आता हे म्हणजे इतकं लिमिटेड शास्त्र असून सुद्धा ते म्हणतात की 1000 लोकांनी जर ऐकलं तर 5 लोकांसाठी ते लागू पडतं. मग तसा हा जो भेद होतो तो भेद होतो, पण सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण निवडून घेऊ शकतो. जय जय रघुवीर समर्थ. आहे मोठं, अथांग आहे, म्हणून तर आपण एकट्याने प्रवास नाही करतायत. या पारमार्थिक क्षेत्रामध्ये एकट्याचा प्रवास चालत नाही, कारण एकटा माणूस थकून जातो. तेच जर सद्गुरूंचं बोट धरलं, सद्गुरूंचा आशीर्वाद असला तर आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं ते आपल्या आपल्या पद्धतीने पण आपल्याला देतात. आणि सद्गुरूंच्या वचनांवरती विश्वास जर ठेवला तर आपल्याला देवदर्शन कठीण नाही. आहे भेद, हे पण समर्थ मानतात आहे की एकटाच जर पोहायला गेला तर त्याच्यात अडचणी पुष्कळ येतील. पण जर तू सद्गुरूंचा हात धरला आणि सद्गुरूंच्या ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या जवळ जर बसला आणि पूर्ण शरणागती पत्करली तर तुला काय अनुभव येईल ते सद्गुरू वचनांवर लक्षात ठेवल्यावर तुला तो स्वतःला जाणवेल. वैयक्तिक अनुभव येतील. वेदशास्त्र भांडणं, वेद आणि शास्त्रांमध्ये भांडण, शस्त्रे तोडी ऐसा कोण, हे निवडेना साधुविण कदा कल्पांती श्रीराम. ही जी सगळी वाद विवाद भांडणं आहेत ना, ती सगळी भांडणं सद्गुरूंच्या समोर संपतात की नाही? कितीतरी त्याच्यातून अर्थ काढतात चुकीचे. हे शास्त्र असं आहे, त्या मनुस्मृतीला तर इतकं त्यांनी नावं ठेवलेलं आहे. सध्या काही भाग जेवढा आहे ना तेवढाच फक्त समोर आणतात लोक. जेवढा थोडा आक्षेप घेण्यासारखा खरंच आहे तेवढाच भाग प्रत्यक्षात मनुस्मृती काय कोणी बघितली सुद्धा नाही आहे, पण तरी त्या मनुस्मृतीला इतकं बदनाम करून ठेवलं आहे. हे असं भांडण होतं. मग त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की वेदशास्त्रांचं भांडणं, कारण बुद्धी आपली जशी असते तसा आपण विचार करतो आणि त्याच्यावरती आपले स्वतःचे अकलेचे तारे तोडतो. इथे तर म्हणतात आहे की बुद्धी शरण गेल्याशिवाय होणार नाही. इथे अकलेचे तारे तोडतात. आपल्याला जे पटत नाही तेही पटवायचा प्रयत्न करतात. आपण असं म्हणायचं तुम्ही काय भगवंत आहे का तुमचं आम्ही ऐकायला? जे सत्य आहे ते बोला, सत्य असेल ते आम्ही ऐकू, असत्य कसं ऐकणार आहे? हे अकलेचे तारे आम्हाला चालणार नाही. हे स्पष्टता आपल्या मनामध्ये असली पाहिजे ना. मग हे वाईट ते वाईट ते वाईट करण्यापेक्षा सद्गुरूंच्या जवळ जर बसलं तर सद्गुरू आपल्याला शास्त्री बोलीला संकेत निवेडेना साधुविन कदा कल्पांती. कितीही प्रयत्न केले तरी साधूच्या शिवाय ही गोष्टची उकल होऊ शकत नाही. म्हणजे पुन्हा महत्त्व कशाला आहे? सगळं सद्गुरूंना महत्त्व आहे. सद्गुरूंचा हात धरणे, सद्गुरूंचं मार्गदर्शन करणे, सद्गुरूंच्या जवळ डोकं ठेवणे, या सगळ्या गोष्टींनी आपोआप म्हणजे त्या व्यक्तीवर विश्वास, त्यांच्या कृतीवर विश्वास, त्यांच्या शास्त्रावर विश्वास, त्यांच्या वचनांवर विश्वास, आणि मुख्य म्हणजे ते कल्याण करतात, ते प्रेमळ आहेत हे बाकी आपल्या हृदयाला पक्क पटलं की हात धरला की धरला, मग त्यामध्ये अडचण येणार नाही.
वेदशास्त्र पूर्वपक्ष आणि सिद्धांत. माझं तर सिद्धांतावर पहिल्या दिवशीपासून भर आहे. पूर्वपक्ष सांगितला की असं असं घडतं, त्याचा सिद्धांत पाहिजे ना आपल्याला. हे तत्व आहे हे पटायला पाहिजे ना. मग तो जो पटवून देतो तो स्वतः आनंदी असतो, तो स्वतः शांत असतो, तो स्वतः विनम्र असतो, तो स्वतः शरणागत असतो आणि तो स्वतः कल्याणाचाच विचार करत असतो, तो सत्वगुणी असतो, तो सत्पुरुष असतो. हा सिद्धांत आहे. त्या सिद्धांताला जिथे तडे जातात आजकालच्या काळामध्ये, हे साधू संत म्हणायचे तरी लायकीचे आहेत का? जे स्वतः इतरांना सांगतात की हे करू नका आणि प्रत्यक्षात तेच ते करतात, त्याचे 10 पट करतात आपल्या पैशाच्या भरोशावर. आपण मूर्ख त्यांच्या मागे जातो. दुसऱ्यांना मोहमाया शिकवणारे लोक स्वतः जेव्हा मोहमायेत अडकलेले पाहतो ते सद्गुरू कसे? हा सिद्धांत आहे की जर तू सद्गुरू असशील, जर तू गुरुवचन सांगत असशील, तू गुरु आणि गुरुमा जर स्वतःला म्हणून घेत असेल, तर त्या गुरुमाला आणि गुरुला काही नियम नको, काहीच नाही. अनिर्बंध वागणं हे कसं चालेल? आपण मूर्ख त्यांच्या मागे जातो. आपण जे मूर्ख आहोत ते त्यांच्या मागे जातो. त्यांची काय चूक आहे? तो म्हणतो ना, राज कपूर म्हणतोच नाही का याच्यात की दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. ते तेव्हा चालत होतं, कारण तेव्हा अगदीच अज्ञान होतं सगळ्यांना. आता सगळीकडे ज्ञानाचा प्रसार असताना सुद्धा आपण अंधश्रद्धेने या मूर्ख साधूंकडे जातो. आपल्याला लाज वाटायला पाहिजे. मग सिद्धांत काय आहे? सिद्धांत आहे तो साधा असला पाहिजे. त्याच्यामुळे सगळे गुण असले पाहिजे की जे गुरूंमध्ये असतात. त्यातला एक तरी गुण त्यांच्यामध्ये दिसतो का पोपटपंचीशिवाय? नाही. मग तो सिद्धांत नसेल, तो सद्गुरू नाही. स्पष्ट आहे. त्यांनी म्हटलं पूर्वपक्ष आधी जो सांगतो तो आणि सिद्धांत. त्याचा सिद्धांत काय की हे सगळं ते गुण जे आहेत ते स्वतःमध्ये असले पाहिजे. स्वतःमध्ये असतील, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. प्रत्यक्षात बोलणं एक तर खूप काहीही बोलू शकतो आपण. बोलायला आपण सगळेच चांगले आहेत. वागण्याला जो असेल तो पूर्वपक्ष आणि सिद्धांत. शास्त्री बोलीला संकेत, हा शास्त्रामध्ये संकेत आहे. सगळ्यात मोठा संकेत हा आहे की जसं पूर्वपक्ष असेल तसा सिद्धांत आहे, तसंच त्यांचं वागणं आहे. आणि तसं वागणं असेल तरच ते आपलं कल्याण करतील. अन्यथा तेही जेलमध्ये जातील, आपणही जेलमध्ये जाऊ. ते जिथे जातील तिथे आपण जाऊ, कारण ते तिथेच नेणार आपल्याला. जे समोर ते जे स्वतः जेलमध्ये आहेत ते दुसऱ्यांना कुठे आपल्याला मुक्ती देणार आहे भवसागरातून? हे समजायला पाहिजे ना. पूर्वपक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलीला संकेत, याचा होय निश्चितार्थ साधुमुखे श्रीराम. हे फक्त साधुमुखांनी फक्त निश्चित होऊ शकतं. अन्यथा हे सगळं जसं आहे अज्ञानाचं सर्कल तसंच्या तसं पुढे चालू राहतं. ते जर थांबवायचं असेल तर गुरुच्या समोर बसणे खूप आवश्यक आहे. अशा पद्धतीने आता 3 ओव्या वाचते आणि थांबते. येरवी वादाची उत्तरे एकाहून एक थोरे, बोलो जाता अपारे वेदशास्त्री श्रीराम. म्हणून वादविवाद सांडून की जे संवाद, तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभवे श्रीराम. एक कल्पनेची पोटी होती जाती अनंत सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी साचकेवी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरिबिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यय खुणेसी वाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे,
उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदि भाव्यं हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुःस्थं ऋषिरूपं प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयौगान् पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्य रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजासे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.